परदेशातील व्हाईट रूमच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं शाळांमध्ये पिंक रूम ही संकल्पना राबवली आहे। त्यातून किशोरवयीन मुलींसाठी शाळा परिसरातच एक सुरक्षित जागा उपलब्ध असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 770 शाळांमध्ये पिंक रूम तयार आहेत। शाळांमध्ये पिंक रूम संकल्पना राबवणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत। शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधांसाठी दुरुस्ती करण्यात आली। तर समृद्ध शाळा अभियान, किशोरवयीन मुलींशी संवाद असे विविध उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेनं हाती घेतलेत। त्याही पुढे जाऊन आता परदेशातील व्हाईट रूमच्या धर्तीवर पिंक रूम संकल्पना राबवली आहे। किशोरवयीन मुलींमध्ये वयात येताना शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते। या काळात त्यांना स्वच्छता आणि आत्मसन्मान राखता यावा, प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी एखाद्या स्वतंत्र खोलीची गरज असते। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता पिंक रूम संकल्पना राबवण्यात आली आहे। 6वीच्या पुढे वर्ग असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 833 शाळा आहेत। त्यापैकी 770 शाळांमध्ये पिंक रूम तयार झाल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। 6वी ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींच्या प्रत्येक शाळामध्ये एक स्वतंत्र वर्गखोली ते पिंक रूम म्हणून घोषित करणे। त्या पिंक रूममध्ये मुलीचा जेव्हा थोडा डाऊन म्हणजे इमोशन्स जास्त वाढेल, त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये असेल या डिप्रेशनमध्ये असेल, काहीतरी प्रायव्हेट पद्धतीने कोणाचे काही डिस्कस करायचे असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर त्या स्वतंत्र शाळा वर्गखोलीमध्ये जाऊन थोडा आराम घेऊन विश्रांती घेणे आणि काहीतरी डिस्कस करायचं तर डिस्कस करणे आणि थोडा आराम घेण्यासाठी आपण प्रत्येक शाळामध्ये असायला पाहिजे, असं ह्या उद्देशाने आम्ही सुरू केलेले आहेत। आमची कोल्हापूरमध्ये जवळपास 833 शाळा असं आहे की तिथे 6वी ते 8वीच्या वयोगटाच्या मुली शिकतात आणि मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की जवळपास 100% शाळामध्ये आम्ही पिंक रूम सुरू केलेली आहेत आणि काही ग्रामपंचायतमध्ये पिंक रूमच्या ऐवजी त्यांनी पिंक इमारतच बांधलेली आहेत। म्हणजे जागा उपलब्ध नसलेल्या 63 शाळांसाठी पर्यायी मार्ग शोधला जात आहे। पिंक रूममध्ये मुलींना बसण्यासाठी खुर्ची, टेबल, आरसा, पिण्याचं पाणी, सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजेबल मशीन असून त्या खोलीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश राहील याची दक्षता घेण्यात आली आहे। लोकसहभाग, माजी विद्यार्थी संघ आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेमध्ये अशा पिंक रूम तयार केल्या आहेत। करवीर तालुक्यातील पीरवाडी इथं तर पिंक रूमसाठी स्वतंत्र इमारत बांधली आहे, असं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या।